बघा आपण काय करणार आहोत, क्वाड्रेटिक इक्वेशन सोडवणार आहोत. ओके, हा क्लास 10चा महाराष्ट्र बोर्डचा क्वेश्चन आहे. ओके, क्वाड्रेटिक इक्वेशन मधला क्वेश्चन लिहून घ्या. पहिले हा झाला m चा स्क्वेअर मायनस 40m प्लस 13 इज इक्वल टू 0. आता काय करायचे, फॅक्टर हा जो सोडवायचा याला काय करायचं, आपल्याला फॅक्टर करून सोडवायचा. ओके, आपला जनरल इक्वेशन काय असतो, आपला जनरल इक्वेशन असतो ax चा स्क्वेअर bx प्लस c इज इक्वल टू काय असतो आपला 0 आणि a कोणाचा पाहिजे 0 असलं. आता आपण काय करतो, a आणि c चं काय करतो, मल्टिप्लाय करतो त्याचे फॅक्टर पडतो. a इंटू सी काय करतो, मल्टिप्लाय करून काय करतो त्याचे फॅक्टर पडतो. पण इथं a किती आहे 1, c किती आहे 13, 13 इंटू 1 किती 13, 13 इंटू 1 किती 13, म्हणजे 13 चे फॅक्टर पाडायचे. आणि असे फॅक्टर पाडायचे, एक तर ॲडिशन -14 आला पाहिजे किंवा सबट्रॅक्शन -40 आला पाहिजे. मग मी काय केलं, 13 एक 13, 13 ने किती 14, याला लिहिलं याला काय लिहिलं, m चा स्क्वेअर मायनस 13m मायनस 1m प्लस 13 इज इक्वल टू किती 0 आला. आता बघा 13 आणि 1 14 मधली टर्म चेंज झाली का, नाही. आपण मधली टर्म चेंज करू शकत नाही, एक तर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन काय आला पाहिजे, मध्ये आला पाहिजे. इथं बघा या ठिकाणी m आहे, या ठिकाणी m आहे, m कॉमन घ्या. आता ब्रॅकेट मध्ये बेटा कोण येईल, हा एक m गेला तर इथं राहिला एक m, मध्ये कोण आहे मायनस, इथून एक गेला तर कोण राहिला 13 राहिला. इथून मायनस कॉमन घ्या, -1 कॉमन घ्या तर प्लसचा मायनस मायनसचा काय होतो प्लस, मग हा झाला m मायनस 13 झाला इज इक्वल टू किती आला 0 आला. आला नाही, चला सर पुढे बघा. इथं m मायनस 13 दोन्हीकडे काय कॉमन आहे तर घ्या कॉमन त्याला. मग घेतला मी m मायनस 13 कॉमन. ब्रॅकेट मध्ये कोण राहिला, ह्या ब्रॅकेटच्या साईडला m, या ब्रॅकेटच्या साईडला 1 आणि मध्ये कोण आहे मायनस, मग हाला m मायनस किती 1 इज इक्वल टू 0. एक तर हा 0 असला पाहिजे, नाही तर हा 0 असला पाहिजे. मग m मायनस 13 इज इक्वल टू 0 और m मायनस 1 इज इक्वल टू किती आला 0. मायनसचा काय होईल प्लस m इज इक्वल टू किती आला 13 और m इज इक्वल टू किती आला 1. हे झालं तुमचा आन्सर. आपल्याला हा क्वेश्चन नंबर 2 सोडवायचा आहे 10वीचा. ओके, सोल्युशन मध्ये पहिले लिहून घ्या, सोल्युशन मध्ये लिहून घ्या जसा तसा हा सोल्युशन. हा आला 3x चा स्क्वेअर मायनस x मायनस 10 इज इक्वल टू 0. हा a हा c दोघांचा काय करायचा, मल्टिप्लाय करायचा a आणि c. मग हा झाला किती 3 गुणिले 10, 10 त्रिक किती 30 झाले. ओके, आता याचे फॅक्टर पडा, 6 पंच किती 30, 6 पंच 30, याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन किती आली पाहिजे, x आली पाहिजे. मग 6 मधून 5 गेले किती राहिले, x राहिले. पण इथं कोण आहे मायनस, याच्यामुळे हा कोण आहे मायनस, हा काय येईल प्लस येईल. ओके, मग हे आला 3x चा स्क्वेअर मायनस 6x प्लस 5x मायनस 10 इज इक्वल टू किती आला 0. इथून 3x कॉमन घ्या, इथून 3x कॉमन घेतला. ओके, इथून 3x कॉमन घेतला, इथं कोण राहिला x मधला मायनस जसा तसा इथं कोण राहिला 2 राहिला. प्लस इथून 5 कॉमन घ्या, 5 कॉमन घेतला. ब्रॅकेटमध्ये x मायनस कोण राहिला 2 इज इक्वल टू किती आला 0. ज्याला कॉमन घेता येत नाही त्याला एक समजून घ्या. हा 3x कॉमन घ्यायचा तर पहिल्या टर्मला डिवाइड करा तुम्हाला x मिळेल, दुसऱ्या टर्मला डिवाइड करा तुम्हाला 2 मिळेल. हा 5 कॉमन घेतला तर पहिल्या टर्मला डिवाइड करा तुम्हाला x मिळेल, दुसऱ्या टर्मला डिवाइड करा तुम्हाला 2 मिळेल. ओके, हाफ ब्रॅकेट आणि हाफ ब्रॅकेट परत काय करा कॉमन घ्या, घेतला का परत ब्रॅकेट तो कॉमन. ओके, दोन्हीकडे सेम ब्रॅकेट मध्ये आपण कॉमन घेतला. मग हा आला x मायनस 2, हा कॉमन. इथं कोण आहे 3x प्लस 5, मग किती राहिला 3x प्लस किती आला 5 इज इक्वल टू किती आला 0 आला. हा x मायनस 2 इज इक्वल टू 0 और हा 3x प्लस 5 इज इक्वल टू किती आला 0 आला. मायनसचा काय होतो प्लस x इज इक्वल टू किती आला 2 और प्लसचा काय होतो मायनस 3x इज इक्वल टू मायनस किती आला 5. x इज इक्वल टू किती आला 2 और हा मल्टिप्लस कशाला जातो डिवाइड मध्ये x इज इक्वल टू मायनस 5/3. हे तुमचं आन्सर. ओके, हा 10चा क्वेश्चन नंबर 3 आहे. सोल्युशन मध्ये जसं तसं लिहून घ्या, पहिले सोल्युशन मध्ये जसं तसं लिहून घेऊ. हा 3y चा स्क्वेअर इज इक्वल टू 15y जशाला तसा घेतला. कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे आपल्याला, हा ax चा स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 वेअर a इज नॉट इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये हा पाहिजे. त्यामुळे हा प्लसचा काय होईल इकडं मायनस घ्या, प्लसचा काय झाला मायनस. मग इथं काय आला, हा आला 3y चा स्क्वेअर मायनस 15y इज इक्वल टू किती 0. ओके, c दिलेलं नाही, y आणि 3 कॉमन निघतो. मग इथं काय निघाला 3y कॉमन निघाला. ओके, 3y कॉमन निघाल्यानंतर मध्ये कोण राहिला y आणि हा इथं कोण राहिला 5 इज इक्वल टू करायला 0. एक तर 3y 0 असेल, नाही तर हा 0 असेल. मग हा 3y इज इक्वल टू किती 0 और y मायनस 5 इज इक्वल टू किती असेल 0. हा मल्टिप्लायचा 3 कशामध्ये डिवाइड मध्ये y इज इक्वल टू 0 भागविले किती 3 और
हा मायनसचा काय होईल प्लस वाय इज इक्वल टू किती 5. कोणत्याही नंबरला 0 डिवाइड केलं काय फरक पडत नाही. मग वाय किती आला किंमत आला वायची किंमत आली 0 और वायची किंमत किती आली 5. हा फायनल आन्सर. इक्वेशनचा 5वा क्वेश्चन. ओके चला बघूया. पहिले आहे तसा लिहून घ्या क्वेश्चन. ओके सोल्युशन म्हणजे आहे तसं लिहून घेतलं आपण सोल्युशन. क्वेश्चन लिहून घ्या. हा झाला 6√3x² प्लस 7x इज इक्वल टू √3. पण आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे आहे क्वेश्चन? आपल्याला पाहिजे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 वेअर a इज नॉट इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये पाहिजे. मग हा प्लसचा 3 कशावर इक्वल टूच्या या साईडला काय येईल मायनसमध्ये येईल. मग आपण काय केला 6√3x² जशाला तसा प्लस 7x पण जशाला तसा हा प्लसचा मायनस झाला -√3 इज इक्वल टू याला 0. आता इथं ए कोण आहे 6√3 आणि सी कोण आहे -3. याचं काय करतो आपण याचं करतो आपण मल्टिप्लाय. काय करतो मल्टिप्लाय 6√3 मल्टिप्लाय मध्ये √3 केला. जेव्हा आपण √2 इंटू √2 येतो तेव्हा 2 येतो कारण की रूट कॅन्सल होतो. √3 इंटू √3 3 √5 इंटू √5 5. म्हणजे ज्यावेळेस 2 वेळेस रूट येतो रूट कॅन्सल करा तो नंबर लिहून टाका. म्हणजे 6 इंटू हे 2 रूट कॅन्सल झाले तो नंबर लिहिला किती झाले 18. साहित्य किती 18. आता या 18चे असे फॅक्टर पाडायचे मध्ये कोणाला पाहिजे 7x आला पाहिजे. मग 9 दोन्ही किती 18 9 दोन्ही किती 9 18 9 मधून 2 गेले झाले 7 आले. ओके मग हा आला 6√3x² प्लस 9x मायनस 2x मायनस √3 इज इक्वल टू 0. बघा 9 मधून 2 गेले किती राहिले 7x. म्हणजे जो ओरिजिनल इक्वेशन होता आपला त्या इक्वेशन मध्ये काही बदल केलेला नाही. काही बदल करण्याचा आपल्याला अधिकार पण नसतो. ओके मॅथमॅटिक्स मध्ये मनाने बदल नाही करतात जे नियमाने ते होईल. ओके आता बघा आपण काय करायचं आपल्याला याच्यातून काय करायचं आता कॉमन घ्यायचा. कॉमन घ्यायचा म्हणजे हा खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला आता. ओके कारण हे कॉमन सिंपल नाहीये. ठीक आहे तर आपण काय करू आता बघा हा जो इक्वेशन आहे याला काय करू आपण लिहू 2 इंटू 3 याला लिहिलं मी 2 इंटू 3 3 दोन्ही किती 6 6चे फॅक्टर किती गेले 2 इंटू 3 केले. हा √3 जशाला तसा x² जशाला तसा प्लस हा जो होता 3 याला काय केलं 3 इंटू 3 केलं 3 3 किती नाही 3 3 किती केले 9. ओके मायनस हा 2x आणि हा -√3 इज इक्वल टू 0 जशाला तसा. ओके आता काय केलं मी परत कोण कोण कॉमन निघाला बघा इथं √3 आहे पण इथं √3 आहे का नाही परत बघा हा 3√3 जशाला तसा x² प्लस हा 3 ला काय लिहू शकतो आपण √3 इंटू √3 लिहू शकतो कारण की रूट कॅन्सल होतो परत कोण येतो 3. मग 2 3 असं तर एक 3 येतो म्हणजे हा 3 आहे त्याला लिहितो हा 3 जशाला तसा आणि हा 3 लिहिला मी √3 इंटू √3 हा x मल्टिप्लाय मध्ये -2x मायनस √3 इज इक्वल टू 0 जशाला तसा. आता बघा कॉमन घेऊया आपण हा इथला 3 एक कॉमन आला इथला √3 कॉमन आला आणि इथला एक x आणि एक x कॉमन आला. मग ब्रॅकेट मध्ये कोण राहिला ब्रॅकेटमध्ये राहिला इथला 2 आणि इथला x हा आला 2x मध्ये कोण आहे प्लस आणि इथं कोण राहिला हा पण निघाला कॉमन हा पण निघाला हा पण कोण राहिला √3 राहिला. आता इथून मायनस कॉमन घेतला तर -1 कॉमन आला. जेव्हा -1 कॉमन येतो मायनसचा प्लस होतो प्लसचा मायनस होतो. ओके मग इथं पण कोण आला 2x प्लस √3 इज इक्वल टू कोण आला 0 आला. ओके आता बघा हा आणि हा दोन्ही बी काय सेम. मग हा आला हा कॉमन घ्या 2x प्लस √3 हा आणि हा कॉमन येईल तर कोण राहील दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 3√3x मध्ये कोण आहे -1 इज इक्वल किती आला 0 आला. एक तर हा 0 असेल नाही तर हा 0 असेल. मग आला 2x प्लस √3 इज इक्वल टू 0 और 3√3x -1 इज इक्वल टू किती आला 0. हा प्लसचा काय होतो -2x इज इक्वल टू -√3 और हा मायनसचा काय होतो प्लस 3√3x इज इक्वल टू किती आला 1. हा मल्टिप्लाय काय येईल डिवाइड मध्ये x इज इक्वल टू -√3 डिवाइड मध्ये किती आला 2 और x इज इक्वल टू हा मल्टिप्लायचा डिवाइड 1/3√3 अशा प्रकारे हे तुमचे दोन. तर बघा हा क्वेश्चन नंबर 4. ओके आपल्या 10वीचा क्लासचा क्वेश्चन नंबर 4. चला बघू सोल्युशन करू. पहिले जशाला तसा लिहून घ्या सोल्युशन मध्ये जशाला तसा लिहून घेऊ आपण. ओके x² इज इक्वल टू किती आहे 3 आहे. पण आपला फॉर्म कोणता आहे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 आणि आपल्याला या फॉर्म मध्ये पाहिजे प्लसचा काय होईल मग मायनस होईल. इथे a इज नॉट इक्वल टू काय 0 प्लसचा काय होईल मायनस x² मायनस 3 इज इक्वल टू 0. पण आपण 3 ला काय लिहू शकतो √3 इंटू √3 लिहू शकतो.
√3 इंटू √3 म्हणजे काय, √3चा काय स्क्वेअर आहे, म्हणजे इथं आला एक्स स्क्वेअर मायनस √3चा काय आला स्क्वेअर. स्क्वेअर आणि √3 कॅन्सल तर किती येतो 3 येतो. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे, कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडे, एचा स्क्वेअर मायनस बीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी इंटू ए प्लस बीचा आपला काय फॉर्म्युला आहे. इथं ए एक्स आहे आणि मायनस मध्ये बी कोण आहे √3 आहे. मग आला एक्स मायनस √3 इंटू एक्स प्लस √3 ब्रॅकेट इज इक्वल टू किती 0. एक तर हा 0 असेल नाही तर हा 0 असेल. मग हा आला एक्स मायनस √3 इज इक्वल टू 0 और एक्स प्लस √3 इज इक्वल टू काय आला 0 आला. मायनसचा काय होतो प्लस एक्स इज इक्वल टू किती आला √3 और प्लसचा काय होतो मायनस एक्स इज इक्वल टू मायनस √3. अशा प्रकारे सॉल्व एक्झाम्पल आपले संपले. ओके, आता तर चला हा आपला प्रॅक्टिस सेट 2.2 मधला हा पहिला क्वेश्चन. हा काय करायचे आपल्याला परत काय करायचे फॅक्टर पडायची, सोल्युशन मध्ये काय करायचे फॅक्टर पडायचे, ह्या सोल्युशन मध्ये जशाला तसा लिहू. ओके, सोल्युशन हाला एक्सचा स्क्वेअर मायनस 15 एक्स प्लस 54 इज इक्वल टू 0. 54 चे असे फॅक्टर पडायचे की मध्ये कोण आला पाहिजे 15 आला पाहिजे मायनस 15 आला पाहिजे. मग 54 चे फॅक्टर पाडले 9 × 54 साइन 9 किती आले 54. मग हाला एक्सचा स्क्वेअर मायनस 15 एक्स सॉरी एक्सचा स्क्वेअर हा मग हा आला एक्सचा स्क्वेअर मायनस 9x मायनस 6x प्लस किती आला 54 इज इक्वल टू किती आला 0. इथून एक्स कॉमन निघाला, एक्स मध्ये राहिला एक्स मायनस किती आला 9. इथून मायनस 6 कॉमन निघाला, इथून राहिला एक्स मायनस किती राहिला 9. इथं एक्स मायनस 9 एक्स मायनस 9 आला, मग एक्स मायनस 9 लिहिला ब्रॅकेट मध्ये. इथं कोण राहिला एक्स, इथं कोण राहिला मायनस 6 इज इक्वल टू किती 0. एक तर कोण असेल हा, एक तर हा 0 असेल नाही तर हा 0 असेल. एक्स मायनस 9 इज इक्वल टू 0 और एक्स मायनस 6 इज इक्वल टू 0. मग मायनसचा काय होईल प्लस एक्स इज इक्वल टू किती आला 9 और एक्स इज इक्वल टू किती आला 6. ओके, परत याला काय करायचं आपल्याला सॉल्व्ह करायचं. लिहा सोल्युशन, लिहा नाव लिहिलं सोल्युशन. सोल्युशन काही एक वेळ जसा तसा लिहून घ्या. घेतला एक्सचा स्क्वेअर प्लस एक्स प्लस मायनस 20 इज इक्वल टू 0. या 20चे असे फॅक्टर पडा तर मध्ये कोण यायला पाहिजे एक्स यायला पाहिजे. 5 1 5 5 चोक 20 5 मधून 4 गेले तर 1 आला. मग आला एक्सचा स्क्वेअर प्लस 5x मायनस 4x मायनस 20 इज इक्वल टू 0. इथून एक्स कॉमन आला, एक्स मध्ये कोण राहिला इथला एक एक्स मधला प्लस आणि इथला 5 मायनस 4 कॉमन आला, मायनस 4 इज इक्वल टू एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0. काही मुलांना मायनस कसा मायनस घेऊन 4 कॉमन काही मुलांना कॉमन घेता येत नाही. तर काय करायचं, ह्या एक्स कॉमन घेतला तर एक्सनं दोन्ही डिवाइड करा, एक्स प्लस 5 होतो. इथून 4 कॉमन घेतला आपण मायनस 4 तर दोन्ही डिवाइड करा, इथं कोण येतो एक्स प्लस 5 होतो. ओके, मग हा काय एक्स प्लस 5 काय सेम. मग या बाहेर मग आला एक्स प्लस 5. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय राहिलं मग हा एक्स प्लस 5 आला, इथं कोण आहे एक्स, इथं कोण आहे 4 आणि मध्ये कोण आहे मायनस. मग हे काय आला एक्स मायनस 4 इज इक्वल टू किती आला 0. एक तर हा 0 असेल नाही तर हा 0 असेल. मग हा एक्स प्लस 5 इज इक्वल टू किती 0 और एक्स मायनस 4 इज इक्वल टू किती 0. प्लसचा काय होतो मायनस एक्स इज इक्वल टू किती मायनस 5 और मायनसचा काय होतो प्लस एक्स इज इक्वल टू किती त्याला 4. हा तुमचा आन्सर. थँक्यू.